करवीर तालुक्यातील गोकुळ शिरगाव इथल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी भीमराव तानाजी कुरणे यांचं 2020 साली थैमान घातलेल्या कोरोनामुळे निधन झालं होतं। कुरणे यांच्या या आकस्मिक निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती अत्यंत हलाखीची बनली होती। याची दखल घेऊन आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून कुरणे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारा 50 लाखांचा मदत निधी उपलब्ध करून दिला होता। आज अजिंक्यतारा कार्यालयात 50 लाख रुपयांचा धनादेश आमदार ऋतुराज पाटील यांनी स्वर्गीय भीमराव कुरणे यांची पत्नी गीता कुरणे, आई शोभा कुरणे तसंच त्यांची 2 लहान मुलं सुप्रिया कुरणे आणि मुलगा सुशांत कुरणे यांच्याकडे सुपूर्द केला। आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सहकार्यातून समाजातील सर्व कुटुंबियांना आधार देण्याचं काम कायमस्वरूपी सुरूच राहणार असल्याचं आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी केलेल्या मोलाच्या सहकार्यामुळेच आपल्या पतीच्या निधनानंतर शासनाकडून आलेला धनादेश आमच्या कुटुंबियांना मिळाला असून त्यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला असल्याचं स्वर्गीय भीमराव कुरणे यांच्या पत्नी गीता कुरणे यांनी सांगितलं। आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांचं ऋण आम्ही कधीही विसरू शकत नाही अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली। सरकारी कर्मचाऱ्यांचा त्यांच्या फॅमिलीचा एवढा विचार करून माननीय बंटी पाटील साहेब, माननीय ऋतुराज पाटील साहेब यांनी मदत करून ही देणगी आम्हाला दिली। त्याचबद्दल आम्हाला सहकार्य मिळाले ते गोकुळ शिरगाव ग्रामपंचायत, पंचायत समिती सदस्य या सर्वांचे मी मनापासून आभारी आहे। यावेळी गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, उपसरपंच रणजित पाटील, माजी सरपंच शंकरराव पाटील, के.डी. पाटील, साताप्पा कांबळे, संदीप पाटील, संग्राम पाटील, यशवंत पाटील, शामराव पाटील, रघुनाथ कांबळे, प्रकाश सातपुते यांच्यासह गोकुळ शिरगाव ग्रामपंचायतीचे सदस्य, गोकुळ शिरगावमधील नागरिक उपस्थित होते।